Grace and peace from our Father and Savior Lord Jesus Christ. आपला ख्रिस्त प्रभू जो आपला तारणा आहे याच्यामध्ये तुम्हाला कृपा आणि शांती लाभो. I thank the Lord for this privilege to open the Bible and expose it and share the word with you. आणि मी देवाच्या नावाला धन्यवाद देतो या संधीसाठी, ज्याद्वारे मी तुम्हापुढे देवाचं वचन आणि त्याचं सत्य मांडू शकतो. One of the beautiful passage and close to our heart as we are learning biblical theology. आणि माझ्या फार आधी जवळचा संदर्भ आहे आणि फार जवळचा मुद्दा किंवा शिकवण आपण म्हणू शकतो, बिब्लिकल थिओलॉजी किंवा वचन आधारित ईश्वर ज्ञान. May I request Brother Dilip to please read this particular portion in Marathi for the congregation. आणि मी Luke 11, 29 to 32. आणि मी दिलीप रामामध्ये आहे तर त्यांना मी लूक शुभवर्तमान याचा 11वा अध्याय वचन 29 to 32. 29 ते 32 आपण वाचणार आहोत. तेव्हा लोक समुदाय त्याच्याजवळ एकत्र जमत असता तो असे म्हणू लागला, ही पिढी दुष्ट पिढी आहे, ही चिन्ह मागते, परंतु योनाच्या चिन्हाशिवाय हिला दुसरे चिन्ह दिले जाणार नाही. कारण जसा योना निनवेकरात चिन्ह झाला तसा मनुष्याचा पुत्र त्या पिढीला होईल. दक्षिणेकडची राणी न्यायकाळी ह्या पिढीच्या लोकांबरोबर त्यांना दोषी ठरते, कारण शर्मोनाचे ज्ञान ऐकावयास ही पृथ्वीच्या सीमेपासून आहे. आणि पहा, शर्मोनापेक्षा थोर असा एक तेथे आहे. निनवेचे लोक न्यायकाळी ह्या पिढीबरोबर उभे राहून तिला दोषी ठरवतील, कारण त्यांनी योनाच्या उपदेशांवरून पश्चाताप केला. आणि पहा, योनापेक्षा थोर असा एक तेथे आहे. दिवा लावून तळघरात किंवा मापाखाली कोणी ठेवीत नाही. 32 पर्यंतच वाचा. Yes, thank you. The topic is greater than all. Jesus Christ is greater than all. आणि आजचा मुद्दा हा आहे की योनापेक्षा थोर आणि किंवा दुसरा असं म्हणू शकतो की सर्वात श्रेष्ठ कोण. When we read the Bible, we have a storyline from the Old Testament. आणि जेव्हा पवित्र शास्त्र आपण वाचतो तर एक पूर्ण अशी गोष्ट आपल्याला पाहायला मिळते सुरुवातीपासून. Adam and then Israel, Moses, David, Jonah and other prophets, priests, and then when we come to the New Testament we learn that Jesus Christ is greater than Adam, Israel, temple, tabernacle, prophet and priest. आणि आपल्याला पाहायला मिळतं जी सुरुवात आहे ती आदामापासून होते, पुढे जाऊन निवास मंडप, नियमशास्त्र आणि बऱ्याच काही गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात ज्याद्वारे पवित्र शास्त्रामध्ये आपल्याला गोष्ट उघड होताना पाहतो आपण. The Bible is very clear, and the Bible and God the Father, He shows the beauty and the power of Lord Jesus Christ in the scripture. आणि पवित्र शास्त्र फार उत्तम आणि श्रेष्ठ आहे ज्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं ख्रिस्त कोण आणि तो कसा आहे. Let's dive into the passage and learn what is happening in chapter 11. आणि आपण ह्या आजच्या म्हणण्याकरताच्या साठी जो शास्त्रभाग गेला आहे त्याच्यामध्ये आपण पाहूयात आणि त्याद्वारे आपण शिकूयात. Jesus cast out a demon. It many accuse him and demand more signs. आणि आपल्याला इथे पाहायला मिळतं की प्रभू येशू ख्रिस्ताकडे ख्रिस्ताने तो जो दुष्ट आत्मा होता तो दुष्टात्मा काढला आणि त्यानंतर तिथलची जी गर्दी होती किंवा लोकसमुदाय होता तो प्रभू येशूकडे वारंवार चिन्ह मागत होता. Many accused Jesus Christ that Lord Jesus Christ was working by the power of the demon or by the power of the Satan. आणि बऱ्याच लोकांनी त्याच्यावरती आरोप लावले की प्रभू येशू ख्रिस्त दुष्टात्म्यांच्या किंवा एका दुष्ट आत्म्याच्या द्वारे हे सर्व काही कार्य करत आहे किंवा तो चमत्कार करत आहे. And then we also learn in this passage that he declares that truly blessed are those who hear and obey God's word, not just admire God's word, but who hear and obey God's word. परंतु आपल्याला पाहायला मिळतं ख्रिस्त इथे सांगत आहे की प्रभू येशू ख्रिस्ताचे जे लोक फक्त ऐकतात
तेच फक्त ते धन्य नाही, तर ते जे ऐकतात आणि त्यानुसार करतात ते धन्य आहेत. In this passage, this exposes false believers who are just after the miracles and seeking the signs, and true believers submitting to God's word. आणि इथे तो अशा विश्वासणाऱ्यांना उघड करत आहे किंवा त्यांना दाखवत आहे की तुम्ही फक्त चमत्कार आणि ह्या गोष्टींच्या मागे पडत आहात, तर ते काही योग्य नाही, परंतु त्यानुसार वागणं हे फार महत्त्वाचं आहे. In the last passage, we learn that Jesus Christ, he approved the people who hear the word of God and who obey the word of God. But in this chapter, he is disapproving the people who were just running after the miracles. आणि आपल्याला पाहायला मिळतं की प्रभू येशू ख्रिस्त कशा लोकांना अप्रूव्ह करतो किंवा योग्य ठरवतो, जे वचन ऐकतात आणि त्यानुसार वागतात, आणि त्या विपरीत ह्या परिच्छेदामध्ये किंवा या शास्त्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की अशा लोकांबद्दल जे फक्त चिन्ह आणि चमत्कार मागतात. So, the book of Luke, we learn that the parallel theme is running through the book, that Lord Jesus Christ is showing who are His, and same time He is showing that who are not His. आणि लुक शुभवर्तमानामध्ये आपल्याला इथे पाहायला मिळतं की प्रभू येशू ख्रिस्त हे दाखवून देत आहे की त्याचे लोक कसे असतील किंवा त्यांचे गुणवैशिष्ट्य काय असतील, आणि त्याचे विपरीत त्याच्या विपरीत असणारे लोक आणि त्यांचे गुणवैशिष्ट्य काय असतील ते तो दाखवत आहे. And the book of Luke, the gospel according to Luke, also shows that the kingdom is upside down. आणि लुक शुभवर्तमान आपल्याला हे देखील दाखवते आहे की जे देवाचं मला असं वाटतं तिथे माईक नाही का, थोडंसं ॲडजस्ट करावं. सो द बुक ऑफ लूक व्हेरी क्लिअरली टीचेस दॅट द किंगडम ऑफ गॉड इज अप्स अँड डाऊन. आणि लुक शुभवर्तमानामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की देवाची जी सुवार्ता आहे किंवा देवाचं जे राज्य आहे ते या जगासारखं नाही, तर त्या विपरीत किंवा त्याही पलीकडचं आहे आणि ते वेगळ्या प्रकारे कार्य करतं. We see in the world the religious people are there, and then people who are rich, who are educated, and there are people who are strong in this world. आणि इथे आपण पाहतो की ह्या जगामध्ये फार धार्मिक लोक आहेत आणि असेही लोक आहेत ते जे फार सामर्थ्य आहेत, धनवान आहेत. But Lord Jesus Christ is showing that they are not in the kingdom, but the prostitutes and tax collectors, Jesus says that they will be before you in the kingdom. आणि इथे आपल्याला पाहायला मिळतं की देवाच्या राज्यामध्ये फार विपरीत किंवा वेगळंच घडतं. तिथे जे गरीब आहेत आणि वेश्या आहेत त्या Those who believe in Him. आणि जे त्यावरती विश्वास ठेवतात ते सर्वप्रथम असणार आहेत धनवान आणि श्रीमंत लोकांपेक्षा. So the book of Luke shows this contrast, or shows that Christ's kingdom is upside down. In this world, people, they admire the religious people, but Lord Jesus Christ says that people who trust in me, whether they are a tax collector or prostitute, Jesus says they will be in my kingdom before you guys. आणि इथे आपल्याला पाहायला मिळतं की प्रभू येशू ख्रिस्त असं दाखवून देत आहे की जे बाहेरूनच फक्त धार्मिक आहेत ते लोक नाही, तर जे असे लोक जे स्वतःला पापी समजतात, जसं की जे कर जमा करणारे आणि जे पापी होते त्यांच्याबद्दल तो बोलत आहे. Verse 29, when the crowds were increasing. आणि वचन 29 मध्ये आपण पाहतो की तिथे लोकसमुदाय वाढत होता. And in that we find our first point, that the greatest sign, the glorious gospel. आणि वचन 29 मध्ये आपल्याला आपला आजच्या म्हणण्याकरता आपला सर्वात प्रथम मुद्दा पाहायला मिळतो, सर्वात मोठे चिन्ह, आणि ते आहे गौरवशाली सुवार्ता. When the crowds were increasing, let us meditate on this phrase particularly. आणि इथे आपण विशेष करून ह्या गोष्टीवरती मनन करूयात की लोकसमुदाय तिथे एकत्र जमत होता आणि तो वाढत होता. Thousands were coming to Jesus Christ. आणि हजारोने लोक त्या प्रभू येशूकडे येत होते. But when we study the entire book of Luke as well as the other passages, we learn that Jesus was not keeping the crowds. आणि लूक शुभवर्तमानामध्ये आपण जर पाहिलं तर जेव्हा त्याच्याकडे लोकसमुदाय येत होता तो फक्त त्यांना जमाच करून ठेवत नव्हता.
but keeping the disciples and committed believers. आणि तो फक्त त्याच्याजवळ किंवा त्याच्या अवतीभोवती त्याचे जे अनुयायी होते, एक प्रकारे त्याचे शिष्य जे होते, फक्त त्यांनाच तो सोबत ठेवायचा आणि लोकसमुदाय यायचा आणि जायचा. Jesus Christ was not a man pleaser. Jesus Christ was not a crowd pleaser. आणि प्रभू येशू ख्रिस्त लोकांना खुश करण्यासाठी तो त्यांना जमा करायचा नाही, तर तो त्याच्या अनुयायांना किंवा त्याच्या शिष्यांसाठी तो करायचा. We learn that people who were in sin and rebellious, Jesus directly spoke to them about their sin. He was not covering them. आणि आपल्याला ठाऊक आहे, पवित्र शास्त्रामध्ये आपण पाहतो की प्रभू येशू ख्रिस्त लोकांची पापे उघड करत होता, तो झाकत नव्हता. And even the apostles of Jesus Christ were not crowd pleaser and man pleasers. आणि प्रभू येशू ख्रिस्ताचे शिष्य जे होते प्रेषित, त्यांनी देखील लोकांची पापे उघडे केली आणि त्यांनी ते झाकले नाहीत. Galatians chapter 1, Apostle Paul says, "For am I now seeking the approval of man or God, or am I trying to please man? If I were still trying to please man, I would not be a servant of Christ." आणि गलतीकरास पत्र 1:10 मध्ये आपल्याला वाचायला मिळतं, मी आता मनुष्याची किंवा देवाची मनधरणी करायला पाहत आहे काय? मी मनुष्यांना संतुष्ट करायला पाहत आहे काय? मी अजूनपर्यंत मनुष्यांना संतुष्ट करत राहिलो असतो तर मी ख्रिस्ताचा दास नसतो. There is always temptation, the church, when the crowd increases, the people increases, we want to compromise with the purity of the gospel and the ethical commandments of God. आणि बऱ्याचदा लोक समुदाय जेव्हा वाढतो किंवा ती गर्दी वाढते तेव्हा लीडरवरती किंवा जो नेता असतो त्याच्यावरती अशा प्रकारे जड जबाबदारी होते की त्यावेळेस त्याला सत्य डायल्यूट करायला लागतं किंवा ते दाबावं लागतं. Yes, and there are always temptations to please the crowd and the sinful people, and we want to keep them inside despite of their sins and rebelliousness. आणि बऱ्याच वेळा अधिक मोह येतात की त्यांना खुश ठेवण्यासाठी आणि त्यांची पापे झाकण्यासाठी. Jesus Christ was not forcing the people to come into the kingdom or come to the church. आणि प्रभू येशू ख्रिस्त त्या लोकांना जबरदस्तीने त्याच्या राज्यात या असं तो म्हणत नव्हता. And nor this is the church's duty to force the people to enter into the kingdom or enter into the church. आणि मंडळीची देखील ही जबाबदारी नाही की त्यांनी लोकांना जबरदस्तीने त्याच्या राज्यामध्ये घेऊन यावं. If I need somebody to force me and beg me to come to the church, I am dead in sin. आणि जर मला हे सांगायला लागतं कुणाद्वारे की तुम्ही किंवा मी स्वर्गाच्या राज्यात देवाच्या राज्याकडे जायला पाहिजे, तर याचा निश्चित अर्थ असा होतो की मी माझ्या पापामध्ये मृत आहे. So Jesus was not forcing and begging people to enter the kingdom or enter the church. आणि प्रभू येशू ख्रिस्त लोकांकडे भीक नव्हता मागत किंवा त्यांना जबरदस्ती करत नव्हता की तुम्ही देवाच्या राज्यामध्ये प्रवेश करा. We cannot beg people to enter the kingdom and enter the church. आणि आपण मंडळी समोर ही भीक मागू नाही शकत की तुम्ही देवाच्या राज्यामध्ये प्रवेश करा. If we are into the kingdom and if we are in the church, because Christ is worthy and it is by his grace he has transformed us, he has brought us from life to death, from darkness to the light. That's why we are here. आणि म्हणून आपण इथे का जमलो आहोत, तर आपण त्या गोष्टीवर विश्वास ठेवतो आणि विशेष करून ख्रिस्ताने आम्हामध्ये कार्य केलं आहे आणि आपला अंधकार आणि प्रकाशामध्ये यामधला फरक कळला आहे आणि म्हणून आपण त्या ख्रिस्ताचे राज्यामध्ये आपण प्रवेश करत आहोत. So verse 29 is teaching when the crowds were increasing, thousands and thousands of people following Jesus Christ. आणि वचन 29 मध्ये आपण पाहत आहोत इथे विशेष करून की लोकसमुदाय जो आहे तो एकत्र येऊन वाढत होता. And the truth that I spoke few minutes ago, that Jesus Christ was not crowd pleaser and man pleaser, the evident of that we have in the next phrase. आणि मी जसं सत्यविधान केलं की प्रभू येशू ख्रिस्त लोकांना खुश करत नव्हता आणि त्याचाच आपल्याला उद्देश किंवा त्याचं स्पष्टीकरण आपल्याला ह्या वचनामध्ये पाहायला मिळतं पुढे. He says, this generation is an evil generation. आणि तिथे तो असा उल्लेख करत आहे की ही पिढी दुष्ट पिढी आहे. The crowds were increasing. It was very easy for Jesus
to speak very sweet things. आणि हे फार एवढं लोकसमुदाय जमा असताना प्रभू येशू ख्रिस्ताला गोड बोलणं फार सोपं गेलं असतं. But the first phrase from his mouth came, "This generation is an evil generation." परंतु सर्वप्रथम जर त्याच्या तोंडातून काय उद्गार बाहेर पडला तर तो हा एक असा आहे की ही पिढी दुष्ट पिढी आहे. Who is he talking to here? आणि प्रभू येशू ख्रिस्त कुणाकडे बोलत आहे किंवा कुणासाठी हे बोलत आहे? Was he speaking with the people who are gambling, people who are rapists? आणि ती प्रभू येशू ख्रिस्त तो अशा लोकांसाठी उल्लेख करत आहे की जे जुगार खेळत आहेत किंवा जे बलात्कार किंवा पापामध्ये आहेत? No, he was not talking to such people. He was talking to people who were the temple goers, who were religious people. आणि प्रभू येशू ख्रिस्त अशा लोकांकडे पाहून हे बोलत नाही, तर तो अशा लोकांसाठी ते बोलत आहे की जे देवाच्या मंदिरात जात आहेत किंवा जातात. And he is showing that even you are religious in your own eyes, but in my eyes you are evil. आणि प्रभू येशू ख्रिस्त हे दाखवून देत आहे त्याद्वारे की तुम्हाला वाटत आहे तुम्ही धार्मिक आहात स्वतःच्या नजरेमध्ये, परंतु माझ्या नजरेनुसार किंवा माझ्या संदर्भानुसार तुम्ही ते नाही. Yes, the world may admire you, but through the lenses of the holy God, the righteous God, they are evil and adulterous generation. आणि स्वतःच्या दृष्टिकोनातून ते स्वतःला धार्मिक पाहत असतील, परंतु देवाच्या नजरेने जर पाहायला गेलं तर ते एक दुष्ट आणि एक व्यभिचारी पिढी आहे. Yes, even that was our condition before we knew our God, before we knew Jesus Christ. आणि आपली परिस्थिती देखील अशाच प्रकारे होती जेव्हा आपण प्रभू येशू ख्रिस्ताला ओळखत नव्हतो. And even people who are still out of Christ, they are adulterous and evil generation. आणि जे कोणी लोक ख्रिस्ता विना आहेत ते देखील त्यांची परिस्थिती देखील अशीच आहे. ते व्यभिचारी पिढीसारखे आणि दुष्ट आहेत. Yes, Jesus is saying that they are evil generation because of the moral corruption. आणि निश्चित प्रभू येशू ख्रिस्त त्यांना दुष्ट म्हणत आहे कारण की खूप सारे नैतिक पाप ते करत आहेत. Yes, because of the moral corruption, people or this generation is evil generation. But according to the text, they are evil generation because they were seeking a sign. They were seeking miracles. आणि निश्चित ते नैतिक गोष्टींच्या मागेच धावत होते, परंतु विशेष करून या वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्त हे दाखवून देत आहे की ते दुष्ट का आहेत, कारण की ते सारखे किंवा वारंवार चिन्ह मागत आहेत. Evil because it seeks sign and they needed more proofs. आणि ते ह्यासाठी कारण की ते लोक अधिक चिन्ह मागत होते आणि ते चिन्हाच्याच मागे धावत होते. Still there are people who think that Jesus Christ is the circus monkey. आणि बऱ्याच लोकांना ख्रिस्त हा एका सर्कसमध्ये असलेल्या एका माकडासारखा वाटतो. Or genie who would fulfill all their lust and all their desires. आणि तो एक अशा प्रकारे जादूगारातल्या जिनीसारखा वाटतो की ज्याला तरी काही मागतील आणि तो काही करण्यास तयार आहे. There are people who think that Christian life is a journey from one miracle to the another miracle. This month one experience and that month another experience. आणि बऱ्याचदा अशा लोकांची अशी समज असते की ख्रिस्ती जीवन हे फक्त चमत्कारांचंच आहे की या महिन्यासाठी एक चमत्कार, पुढच्या महिन्यासाठी चमत्कार आणि तसाच या महिन्यासाठी एक अनुभव आणि येणाऱ्या दिवसांमध्ये वेगळा अनुभव. Their Christian journey is or the Christian travel is one miracle to the another miracle. आणि त्यांची जी ख्रिस्ती जीवन असतं ते एका चमत्कारापासून फक्त दुसऱ्या चमत्काराकडेच धाव घ्यायची. Testimony of miracle, no testimony of how God saved them from their sins. आणि त्यांच्या मुखातून वारंवार तुम्हाला फक्त चमत्कारांच्याच ज्या आहेत साक्षी ऐकायला मिळतील तुम्हाला, परंतु त्यांच्या जीवनामध्ये सर्वात जी महान साक्ष आहे की त्यांना प्रभू येशूने त्यांच्या पापातून कसं वाचलं ही साक्ष कधीच ऐकायला मिळणार नाही. The other day we were listening that the man from Pune in the church is saying that in 2 months I got 2 tractors and I am getting 1 more truck
and I brought a particular land, and there is uh, no testimony of grace, no testimony of how he was lost in sin, how he was dead in sins and trespasses, no testimony of how Jesus is worthy and how he saved him from his sin. आणि मी या आठवड्यामध्ये एक साक्ष पाहत होतो किंवा ऐकली मी, ती अशा प्रकारे होती की एका मनुष्याला 2 ट्रॅक्टर त्याला मिळाले आणि त्यानंतर त्याला अजून एक ट्रक मिळाला आणि त्याद्वारे त्याने बरीचशी जागा विकत घेतली आणि त्याचा धंदा फार वाढला. परंतु त्याच्या साक्षीमध्ये अशा प्रकारे उल्लेख कुठेच नव्हता की प्रभू येशू ख्रिस्त किती महान आहे, त्याने मला माझ्या पापापासून कसं वाचवलं आणि तो किती श्रेष्ठ आणि सर्वोत्तम का आहे. These testimonies are found even in many darbars and in many different setups. आणि अशा प्रकारच्या साक्षी ज्या आहेत त्या तुम्हाला बऱ्याच ठिकाणी, काही दरबार असतात आणि बऱ्याच ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतील, ज्यामध्ये त्यांना फार भरभराटीचे किंवा फक्त या जगातल्याच गोष्टींचे ते साक्ष देतात. So, Lord Jesus Christ, he came to save the sinners. The Bible very clearly teaches. आणि आपल्याला ठाऊक आहे निश्चित प्रमाणे की प्रभू येशू ख्रिस्त हा पापांना तारावयास आणि त्यांना सुटका देण्यास आला. That is the main theme of the Bible. आणि तीच पवित्र शास्त्राची मुख्य साक्ष आहे. And here in this verse 29 we see that Lord Jesus Christ, he is chiding, he is rebuking the people that you are evil generation, you are seeking sign, miracle after miracle. आणि इथे आपल्याला पाहायला मिळतं की प्रभू येशू ख्रिस्त त्या सर्व लोकसमुदायाकडे पाहून त्यांना म्हणत आहे की तुम्ही दुष्ट पिढी आहात. That's the story that even, or the context, our own context we have here, that people they think that Jesus is there just to multiply my goats or buffaloes. I have 10 goats now. Next month if I go to church, it will be 20 buffaloes or 20 goats. आणि बऱ्याचदा लोकांना किंवा तिथलच्या लोकांना देखील असंच वाटलं असेल की प्रभू येशू ख्रिस्त इथे आहे, तर मी त्याला असं म्हणू शकतो की आज माझ्याकडे 10 बकऱ्या आहेत, तर तो त्याचं त्या 20 करेल किंवा त्या तशाच प्रकारे माझ्याकडे ज्या दुसऱ्या कुठल्या भौतिक गोष्टी आहेत तो त्या देखील वाढवेल. Lord Jesus Christ, he fulfills our needs by his providence. आणि प्रभू येशू ख्रिस्त आपल्या सर्व काही गरजा त्याच्या कृपेद्वारे पूर्णत्वास नेतो किंवा त्या पुऱ्या करतो. But that is not the main purpose of the salvation, redemption. आणि ते आपल्या तारणाचं फक्त तेच कारण नाही किंवा तीच गोष्ट आपलं तारण करू शकत नाही. So there are people whose Christian life is a travel or journey from one mystical experience to another mystical experience. म्हणून आपल्याला अशा प्रकारचे बरेच ख्रिस्ती मंडळांमध्ये लोक पाहायला मिळतात जे फक्त एका चमत्कारापासून दुसऱ्या चमत्काराकडे वारंवार धाव घेतात. And the churches are being deceived. आणि मंडळांमधले जे लोक आहेत किंवा मंडळ्या देखील स्वतः त्या फार बहकल्या आहेत. If somebody shares that he went to heaven, people will run after him from the one who is expositing the truth. People will run away from the one who says he went to heaven. आणि मग असं होईल की बरेच लोक, कोणी जर असं म्हणाला की मी स्वर्गामध्ये जाऊन आलो किंवा मला फार स्वर्गाचे फार दृष्टांत पडले, तर खऱ्याच वचनाची सेवा करणाऱ्या शिक्षकापासून किंवा पालकांपासून ते अशा जे अनुभव आहेत त्या अनुभवावाल्याकडे शिक्षकांकडे ते जातील आणि ते बहकतील. The devil is like this. आणि सैतान देखील अशाच प्रकारे आहे. The devil did the same thing to Jesus. आणि अशाच प्रकारे येशू ख्रिस्ताकडे देखील सैतान त्याच प्रकारे बोलला. The devil, he came to Jesus and he said, command these stones to become a bread. आणि आपल्याला ठाऊक आहे की सैतान देखील प्रभू येशू ख्रिस्ताकडे येऊन अशाच प्रकारे म्हणाला की या सर्व दोंड्यांना आज्ञा कर ते भाकर बनावे म्हणून. So when Lord Jesus Christ is saying this generation is an evil generation, it means that it is not just evil because of the moral sin, but it is devilish. They are following their father. आणि
प्रभू येशू ख्रिस्त त्यांना दुष्ट पिढी फक्त त्यांच्या नैतिक पापांमुळेच म्हणत नाही, तर त्यांचा जो बाप आहे सैतान, त्या सैतानाच्या अधिकाराखाली ते वागत आहेत आणि त्या त्या पापांमध्ये राहत आहेत, त्यासाठी तो त्यांना दुष्ट म्हणत आहे. So such people are not just evil, but they are devilish who don't believe Jesus Christ because of his work on the cross, and they need sign after sign, miracle after miracle. They are evil and they are devilish. आणि तो त्यांना दुष्ट पिढी फक्त असं म्हणत नाही, तर ते सैतानी देखील आहेत, कारण की ते प्रभू येशू ख्रिस्ताच्या क्रूसावरती विश्वास ठेवण्यापलीकडे अधिक आणि अधिक चिन्ह मागत आहेत. Yes, behind all these things there is a demon and there is a devil. आणि ह्या सर्व गोष्टींच्या मागे सैतान किंवा सैतानी गोष्टी आहेत असं ते मानतात. Yes, and then here in Luke is saying this generation is evil generation, but Matthew chapter 12 and verse 39, Matthew is adding one more word there, and he is calling evil and adulterous generation. आणि जर तुम्ही मत्तई कृ शुभवर्तमान ह्यामध्ये जर हाच संदर्भ जर तुम्ही तिथे पाहिला, तर तिथे तो फक्त त्यांना दुष्ट पिढी नाही म्हणत नाहीये, तर त्या दुष्ट पिढीसोबत तो व्यभिचारी हा देखील शब्द जोडत आहे. Why Matthew is calling or why Matthew is using the word adulterous generation here? आणि मत्तई इथे फक्त दुष्ट पिढी नाही तर व्यभिचारी हा शब्द देखील का ऍड करत आहे? Because that was Matthew is written to the Jewish audience. कारण की मत्तई हे जे पुस्तक होतं किंवा शुभवर्तमान होतं ते यहुदी लोकसमुदायासाठी होतं. But what is adulterous generation? परंतु व्यभिचारी पिढी असं इथे का लिहिलं आहे? Because in Isaiah, God says he was their husband. He was saying, Israel, I am your husband. कारण की आपल्याला पाहायला मिळतं यशाच्या पुस्तकामध्ये प्रभू असा म्हणतो की मी इस्रायलाचा पती आहे. But the Jews were running after the false gods. They committed spiritual adultery. कारण की हे यहुदी लोक इतर देवांकडे वळत होते आणि त्यामुळे ते दुष्ट पिढी आणि व्यभिचारी पिढी असेच बनले होते. The non-elect Jews have been living in whoredom and prostitution. आणि जे यहुदी होते, जे देवाच्या कृपेमध्ये ज्यांची निवड झाली नव्हती, ते का Yes, the non-Jews. ते व्यभिचारामध्ये अडकले होते. Yes, and very clearly, in Ezekiel, God calls the unbelieving Jews as the prostitute. आणि एस्केल याच्या पुस्तकामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की जे न निवडले गेलेले यहुदी लोक होते त्यांची तो तुलना एका वेश्येसोबत करत आहे. I will request the church to please open Ezekiel chapter 16, and one of you please read verse 30 to 36. आणि मी मंडळीला विनंती करेल की एस्केलाचं पुस्तक याचा 16वा अध्याय वचन 30 ते 36 आपण सर्वजण मिळून वाचूयात. Ezekiel chapter 16, 30 and 36. How sick is your heart? In verse 30, Lord is calling, how sick is your heart? And in verse 32 and 33 he says, adulterous wife who receive strangers instead of her husband. Men have gifts to all prostitutes, but you gave gifts to all your lovers, bribing them to come to you from every side and every side with your whorings. And verse 35, therefore, O prostitute, God says to Israel, O prostitute, hear the word of the Lord. Yes. Maybe in Marathi, 32, 33 and 35. प्रभू परमेश्वर म्हणतो, तू आपल्या स्वच्छंदी वेशीच्या कृतीप्रमाणे हे सर्व केलेस, तेव्हा तुझे मन किती दुर्बळ आहेस. नाक्यावर तू आपली कामदार घरे बांधलीस व रस्त्याने उंच स्थाने बांधलीस, पण तू शिंदळीच्या वेतनांच्या पर्वा केली नाहीस. यात तू वेशीची रीत सोडली. तू तर पतीला सोडून परपुरुष घेणाऱ्या जारिणी स्त्रीप्रमाणे आहेस. लोक वेशेस
वेतन देतात, परंतु उलट आपल्या सर्व दारांना वेतन देतेस. ज्यांनी चहूकडून येऊन तुझ्याबरोबर शिंदकळी करावी म्हणून तू त्यांना लालूच दाखवतेस. तुझ्या शिंदकळीची रीत इतर स्त्रियांना उलट आहे. कोणी व्यभिचारी पुरुष तुझ्या मागून येत नाही, तुला कोणी वेतन देत नाही, तर उलट तू त्यांना वेतन देतेस. हे तुझे वर्तन विपरीत आहे. Yes, thank you, brother. Here, Lord is saying to these unbelieving Jews, you are comparing to the other prostitutes, you are worse prostitute. आणि इथे आपल्याला पाहायला मिळतं की प्रभू जे न निवडले गेलेले यहुदी आहेत त्यांची तुलना एका वेश्येसोबत करत आहे. Why? Because prostitutes, they take money for adultery, but Israel was paying money for adultery. आणि ते यासाठी कारण की त्यात इस्रायल राष्ट्र किंवा इस्रायलले यहुदी जे आहेत ते पाप देण्यासाठी वेतन देत होते किंवा ते वेतन बहाल करत होते. Yes, the word of Lord is very clear, and God is very straightforward in this area. आणि प्रभू इथे आपल्याला पाहायला मिळतं की फार स्पष्टपणे त्यांच्याकडे बोलत आहे आणि त्या प्रकारे तो सांगत देखील आहे. God is he is very generous, he is very gracious, and he is gentle to the people who repent and trust him, but he is rebuking the people who are in unbelief. आणि प्रभू उदार कृपाळू आणि कनवाळू आहे, परंतु इथे आपल्याला पाहायला मिळतं की त्या विपरीत देखील त्याचे जे गुणधर्म आहेत तो तिथे त्यांना दटावत आहे. Israel broke the covenant and committed spiritual adultery. आणि इस्रायलाने देवाने जो करार केला होता त्यांच्यासोबत तो त्यांनी मोडला आणि ते आत्मिक रीतीने देवासोबत व्यभिचार करत होते. And that's why Jesus Christ is calling this generation not only evil but adulterous generation. आणि म्हणूनच प्रभू येशू ख्रिस्त त्यांना फक्त दुष्ट पिढी म्हणून नाही तर व्यभिचारी पिढी म्हणून देखील त्यांच्यासाठी उद्गार लावत आहे. And I think as a church we need to be clear very much that even the Apostle Paul, he shows in Romans chapter 2, he says, no one is a Jew who is merely one outwardly, nor is circumcision outward and physical, born again who believed in Jesus for salvation. But a Jew is one inwardly, and circumcision is a matter of the heart by the Spirit, not by letter. कारण की आपल्याला पाहायला मिळतं आणि तुला शास्त्रलेख असूनही व तुझी सुनता होऊनही जो तू नियमशास्त्राचे उल्लंघन करणारा आहे त्या तुझा न्याय जो शारीरिक सुनता न झालेल्यापैकी असून नियमशास्त्र पाळतो तो करील. कारण जो बाह्यकारी यहुदी तो यहुदी नव्हे आणि देहाची बाह्यकारी सुनता ही सुनता नव्हे, परंतु जो आंतरी यहुदी तो यहुदी होय. Yes, so here Apostle Paul is showing the difference that there are unbelieving Jews who are non-elect. They are constantly in rebellion and there is judgment is coming for them. But the other side he is saying that there are born again Jews who are elect, and the Lord, he is fulfilling his covenant with them. आणि इथे आपल्याला पाहायला मिळतं की प्रभू दोन यहुदी यांच्यामध्ये तुलना करत आहे आणि त्यांच्याबद्दल सांगत आहे. एक विश्वास ठेवणारा आणि एक अविश्वास करणारे. जे अविश्वासणारे आहेत ते त्यांच्या पापामध्येच राहतात आणि जे विश्वासणारे आहेत त्यांच्या आंतरिक त्यांची सुनता झाली आहे आणि ते देवाच्या नियमशास्त्रानुसार वागतात. So throughout the Bible we have that there are people who are unbelieving Jews and believing Jews, and elect and non-elect. आणि म्हणून आपल्याला पाहायला मिळतं की पवित्र शास्त्रामध्ये वारंवार आपल्याला अशा प्रकारे नमूद करण्यात येते की विश्वास ठेवणारे यहुदी आणि अविश्वास करणारे यहुदी. Yes, even Romans chapter 9 verse 6 very clearly teaches that, but it is not as though the word of God has failed, but not all who are descendant from Israel belong to Israel. Not all are children of Abraham, because they are his offspring. But through Isaac shall your offspring be named. This means that it is not the children of flesh who are the children of God,
but the children of promise are counted as offspring. आणि रोमकरास पत्र 9 आणि 6 पासून जर आपण पुढे वाचलं तर ते अशा प्रकारे लिहितं, तरी देवाचे वचन व्यर्थ झाले असे नाही, कारण इस्रायल वंशातले ते सर्व इस्रायल आहेत असे नाही, आणि ते अब्रामाचे संतान आहेत म्हणून ते त्याची सर्व मुले आहेत असे नाही, तर इसाकाच्या वंशाला तुझे संतान म्हणतील. म्हणजे देहाद्वारे झालेली मुले देवाची मुले आहेत असे नाही, तर अभिवचनानुसार जन्मलेली मुलेच संतानाशी गणण्यात येतात. Yes, these passages are making very clear that in Israel there is a group who is constantly in rebellion against the holy God. They are not believing and accepting that Jesus is Christ and the judgment is coming for them. But there are Jews who repented by God's grace and believed in Jesus Christ, and God has promised them everlasting life. आणि इथे आपण अशा यहुदींबद्दल तुलना पाहतो की असे यहुदी जे स्वतःच्या पापामध्ये आहेत आणि प्रभू येशू ख्रिस्ताला ते तारणारा म्हणून असं मानत नाही आणि त्यांना तारणाची गरज नाही असं देखील ते मानतात. आणि दुसऱ्या बाजूला आपण असे यहुदी पाहतो ज्यांना पापाची जाणीव आहे आणि त्यांना तारणारं कोण आहे हे देखील ठाऊक आहे. So Jesus here is chiding and rebuking these Jews that you are evil and adulterous because you have left your husband. आणि इथे प्रभू येशू ख्रिस्त त्या लोकांना एक प्रकारे रागवत आहे आणि तो असं म्हणत आहे की तुम्ही तुमचे पती किंवा तुमचा जो करार आहे तो सोडून तुम्ही पापामध्ये आणि व्यभिचार करत आहात. But to the one who believed in Jesus Christ and repented, the Lord Jesus Christ was dealing gently and he was giving them all the comfort of the gospel. परंतु ज्यांनी कोणी प्रभूवर विश्वास ठेवला तो त्यांच्याशी कृपेने आणि नम्रतेने आणि प्रेमाने वागत होता आणि त्यांच्याशी बोलत होता. And here Lord Jesus Christ says, it seeks for sign, but no sign will be given to it except the sign of Jonah. परंतु इथे आपल्याला पाहायला मिळतं पुढे प्रभू येशू ख्रिस्त अशा प्रकारे म्हणतो की योना संदेश त्याच्या चिन्हाशिवाय त्यांना दुसरे चिन्ह दिले जाणार नाही. But no sign will be given to it. God gave sign in the Old Testament to Gideon in the book of Judges and to Ahaz in the book of Isaiah. आणि आपल्याला ठाऊक आहे जुन्या करारामध्ये गिडियनला शास्त्रेच्या पुस्तकामध्ये आपल्याला पाहायला मिळतं चिन्ह दिलं होतं आणि तशाच प्रकारे आजला देखील यशाच्या पुस्तकामध्ये चिन्ह देण्यात आलं. Why didn't Jesus give a sign to this generation? आणि प्रभू येशू ख्रिस्त असा का उल्लेख करत आहे की या पिढीस काही चिन्ह दिले जाणार नाही? Because of the wicked hearts and unbelief. आणि त्यांच्या ज्या मनामध्ये असलेल्या कुकल्पना आहेत आणि त्यांच्या विश्वासामुळे. Because if we go little back, we learn that Jesus Christ cast out the demon. आणि आपण थोडंच मागे गेलो तर आपल्याला पाहायला मिळतं की प्रभू येशू ख्रिस्ताने एक अशुद्ध आत्मा काढला होता. So they were saying that this is not enough, we want one more sign. आणि ते अशा प्रकारे मग आहे की त्यांना हे पुरेसं नव्हतं आणि त्यांना अधिक चमत्कार हवे होते. So because of their wicked hearts and unbelief, Lord Jesus Christ is rebuking them. आणि मग इथे आपल्याला पाहायला मिळतं की त्यांच्या या ज्या मनातल्या दुष्ट योजना आहेत किंवा त्यांचा विश्वास जो आहे त्यामुळे प्रभू येशू ख्रिस्त त्यांना रागवत आहे आणि म्हणत आहे तुम्ही एक दुष्ट पिढी आहात. In another word, Jesus was saying, I have not come to give what you want, but you will get what I have come to give. आणि प्रभू येशू ख्रिस्त त्यांना मग असं सांगत आहे की मी तुम्हाला जे हवं आहे ते देण्यासाठी नाही, परंतु मला जे तुम्हासाठी द्यायचं आहे ते देण्यासाठी मी आलो आहे. If he is giving us what we want, all we want is lust and greed and all the worldly things. आणि जर आम्हाला काय मागायचं असेल तर आपण वारंवार फक्त या जगातल्या भौतिक गोष्टी आणि वासना याच मागू. But Lord Jesus Christ, you will get a sign of Jonah. परंतु प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे की तुम्हाला योनाचं चिन्ह दिलं गेलं आहे. Not a sign according to your lustful desire, but you will get a sign that will proclaim my gospel. प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे की तुम्हाला तुमच्या वासनानुसार तुम्हाला चिन्ह मिळणार नाही, परंतु जे शुभवर्तमानानुसार योनाचं चिन्ह आहे त्यासारखं तुम्हाला दिलं आहे. Verse 30, for as Jonah became a sign to the people of Nineveh, so will the Son of Man will be to this generation. आणि मग 30 मध्ये प्रभू येशू ख्रिस्त त्यांना सांगत आहे कारण जसा योना निनिवेकरांसाठी चिन्ह झाला तसा मनुष्याचा पुत्र ह्या पिढीला होईल. One of my friends beautifully summarizes the book of Jonah. He says that
Jonah's race and God's grace. आणि तो माझा एक असा मित्र जवळचा अशा प्रकारे म्हणतो की योनाची कृपा आणि देवाच्या पुत्राची कृपा. Yes, this is a beautiful book. God has brought transformation into the life of the people by reading of this book. आणि देवाच्या कृपेच्या नुसार या पुस्तक वाचल्यानंतर यावरती मनन केल्यानंतर बऱ्याच लोकांचे जीवन देखील बदलले. Yes, it is the story of Jonah's race and God's grace. आणि ही जी गोष्ट आहे ती योनाची कृपा आणि तशाच प्रकारे देवाच्या पुत्राची कृपा याबद्दलची आहे. How do you understand the book of Jonah? आणि तुम्ही योनाची पुस्तक कशा प्रकारे त्याचा अर्थ लावता? Run away from God and get 3 nights free stay in a big fish. आणि ते अशा प्रकारे आहे की देवापासून तुम्ही दूर पळा आणि तुम्ही देवाच्या उपस्थितीपासून एका माशाच्या पोटामध्ये 3 रात्री राहताल. Good offer, right? Run away from God and get 3 days free stay in a big fish. आणि मग देवापासून दूर राहा आणि तुम्ही एका माशाच्या पोटामध्ये 3 दिवस फुकटमध्ये राहा. With complimentary breakfast, lunch and dinner. आणि तुम्हाला तिथे एक फुकट मिळणारा एक नाश्ता, दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवण देखील. Yes, small fish and crabs and many other things. आणि छोटे मासे, खेकडे आणि त्याच प्रकारे अधिक गोष्टी देखील. Why Jesus is using Jonah here? आणि प्रभू येशू ख्रिस्त इथे योना बद्दलच का बोलत आहे? The worst prophet among all the prophets. यासाठी कारण की जे सर्व संदेष्टे होते त्या संदेष्टांमध्ये हा सर्वात वाईट संदेष्टा होता. And the Jews might be thinking, when there are so many good prophets, why Jesus used this one only, one who ran away from Yahweh? आणि मग ते यहुदी लोक त्यांच्यामध्ये असा प्रश्न असेल की इतके चांगले चांगले दुसरे संदेष्टे होते आणि फक्त तो दुष्ट संदेष्टाबद्दलच का A बोलत आहे? Jewish prophet with a bad attitude and bad heart. आणि यहुदी संदेष्टा ज्याचं मन तर वाईटच होतं परंतु त्याचा स्वभाव देखील वाईट होता. This is not just the story of God saving the Ninevites, but of God repairing the heart of Jonah. परंतु ही जी गोष्ट आहे ती फक्त निनवेतल्या लोकांचीच नाही परंतु देवाने कशा प्रकारे योनाचं देखील हृदय बदललं त्याबद्दलची देखील ती आहे. So every sermon, it is not just for the congregation. He repairs the heart of the pastor and people who preaches the gospel. आणि ते अशा प्रकारे नाही की जो पाळक आहे तो एक सुवार्ता सांगेल आणि फक्त त्या मंडळीचंच अंतःकरण बदलेल, पण ते पाळकाबद्दल देखील आहे. We need to get repaired. Our hearts are still wicked. आणि आपले देखील अंतःकरण तशाच प्रकारे दुरुस्त झाले पाहिजे. God gave him mission, आणि देवाने त्याला एक कार्य दिलं होतं but he ran away. आणि तो त्याने काय केलं तर त्यापासून दूर पळाला. He paid the money to run away from God. आणि त्याने देवापासून दूर जाण्यासाठी पैसे मोजले. He jeopardized the lives of the other men on the ship. आणि त्याच्यासोबत जे दुसरे मनुष्य होते त्यांचं जीवन त्याने अजून बिकट केलं. God sent a storm. आणि देवाने तिथे आपल्याला ठाऊक आहे की देवाने तिथे वादळ उत्पन्न People केलं threw him into the sea. आणि त्या लोकांनी मग जहाजेवरच्या लोकांनी त्याला समुद्रामध्ये फेकलं. God appointed a big fish. आणि देवाने तिथे एक मासा नेमून ठेवला होता आणि तो योजला. God appointed Corona and he also appointed the dogs. आणि देवाने कोरोना देखील योजला होता त्याच्या योजनेमध्ये. He repented in the stomach of the big fish. आणि आपल्याला ठाऊक आहे की त्याने माशाच्या पोटामध्ये त्याने पश्चाताप केला. God commanded the fish to vomit him on the dry land. आणि तिथे देवाने त्याला आज्ञा केली की त्याने एका कोरड्या भूमीवरती त्याने त्याला सोडावं. Jonah went to Nineveh and proclaimed the message of God. आणि योना निनवेकडे गेला आणि त्याने तिथे देवाचा संदेश सांगितला. And people of Nineveh believed in God. आणि निनवेच्या लोकांनी देवावरती मग विश्वास ठेवला. It is the story. आणि ही एक गोष्ट आहे. It is the story. I will have mercy on whom I have mercy, and I will have compassion on whom I will have compassion. आणि मग ही गोष्ट अशी आहे किंवा अशा सारखी आहे की मला जे योग्य वाटतात त्यांच्यावरती मी दया करेल आणि त्यांच्यावरती प्रीती करेल. God is saying to Jonah, get out of my way. I have chosen the people of Nineveh before the foundation of the world. आणि मग देव अशा प्रकारे त्याला वक्तव्य करत आहे की तू बाजूला हो किंवा तू बाजूला झाला तरी चालेल. मी ह्या निनवेच्या लोकांना सृष्टीच्या निर्मिती अगोदर पासून निवडला आहे. Because of the racial
racial pride, he was running away from being a Jew, he was running away from the Gentiles. आणि मग ते अशा प्रकारे होतं की जे यहुदी होते ते दुसऱ्यांना कनिष्ठ समजायचे आणि त्यामुळे त्यांना सुवार्ता ठाऊक नाही व्हावी किंवा ते त्यांना सुवार्ता नको म्हणून तो त्यापासून दूर पळत होता. The Lord was saying, you thought only Israel deserved God's mercy and compassion? आणि मग देव अशा प्रकारे मग बोलत आहे की तुला काय वाटलं की फक्त इस्रायल राष्ट्र किंवा यहुद्यांवरतीच देवाची कृपा होईल काय? Only Israel is God's people? आणि फक्त इस्रायलच देवाचे लोक आहेत काय? And God showed in the Old Testament that even these are my people, chosen before the foundation of the world. आणि देव त्याला दाखवून देत आहे की इस्रायला व्यतिरिक्त देखील माझेच लोक आहेत आणि त्यांची निवड मी सृष्टीच्या निर्मिती अगोदर केली आहे. Even your father Abraham was a moon worshipper and a Gentile, and you are taking a pride being Jew. आणि अब्राहम देखील एक विधर्मी होता आणि तो बऱ्याच अन्य देवतांना तो मानायचा आणि तरी देखील देवाने त्याची निवड केली आणि तो यहुदी झाला. The much greater sign of Jonah is Lord Jesus Christ according to this passage. आणि आपल्याला मग पाहायला मिळतं की योनापेक्षा अधिक श्रेष्ठ जर कोण आहे तो पुत्र आहे. Jonah was wayward prophet, but Jesus is willing prophet. He left the heaven and came to save us on the earth. आणि योना जो आहे तो एक पाठवलेला नाही, तो अनिच्छुक होता. आणि अनिच्छुक असा संदेष्टा होता, त्याला तिथे जायचं नव्हतं. आणि त्या विपरीत आपल्याला पाहायला मिळतं की प्रभू येशू ख्रिस्त स्वतः ऐच्छिक रीतीने आला आहे. Jonah disobeyed and slept in the sheep, but Jesus in the New Testament obeyed the Father and slept in the sheep. आणि आपल्याला पाहायला मिळतं की योनाने देवाची आज्ञा न मानता तो त्या जहाजामध्ये झोपला आणि त्या विपरीत प्रभू येशू ख्रिस्त देवाची आज्ञा मानून त्या कबरेमध्ये झोपला. Jonah was angry at the repentance of Nineveh. He got so angry that God saved the Ninevites. आणि योनाला फार राग आला किंवा त्याला देवाचा द्वेष आला, कारण की देवाने निनवेतल्या अविश्वासणाऱ्यांची निवड केली आणि त्यांचा पश्चाताप त्यांनी ऐकला. Jesus rejoices at the repentance of the sinner. आणि प्रभू येशू ख्रिस्त पाप्यांच्या पश्चातापाने आनंदी होतो. Jonah was disobedient, Jesus was obedient. आणि योना आज्ञाधारी नव्हता, परंतु प्रभू येशू ख्रिस्त आज्ञाधारी होता. In chapter 4, Jonah was angry under the plant. आणि आपल्याला ठाऊक आहे की योना त्या झुडपाखाली जेव्हा बसला होता तो रागाने भरला होता. But Jesus was hung on a tree with joy. आणि त्या विपरीत आपल्याला पाहायला मिळते की प्रभू येशू ख्रिस्त त्या झाडावरती, त्या क्रूसावरती स्वेच्छेने आनंदाने तिथे टांगला गेला होता. Verse 30 says, for as Jonah became a sign to people of Nineveh, so will the Son of Man be to this generation. आणि प्रभू येशू ख्रिस्त त्यांना इथे सांगत आहे, कारण की जसा योना निनवेकरासाठी चिन्ह झाला तसा मनुष्याचा पुत्र या पिढीसाठी होईल. What kind of sign Luke is speaking? आणि कोणत्या प्रकारचं चिन्ह इथे लूक सांगत आहे. Again, Matthew was chapter 12 and verse 40 teaches that just as Jonah was 3 days and 3 nights in the belly of the great fish, so will the Son of Man be 3 days and 3 nights in the heart of the earth. आणि मत्तय 12:40 मध्ये आपल्याला पाहायला मिळतं की ज्या प्रकारे योना 3 दिवस आणि 3 रात्री त्या माशाच्या पोटामध्ये होता, त्याच प्रकारे किंवा तशाच प्रकारे देवाचा पुत्र 3 दिवस आणि 3 रात्र पृथ्वीच्या पोटामध्ये किंवा त्या कबरेमध्ये राहील. Yes, Jesus died and rose again. आणि आपल्याला ठाऊक आहे की प्रभू येशू ख्रिस्त मेला आणि तो पुन्हा उठला. He saved sinners. आणि त्याने पाप्यांना He वाचवलं. took our sins and gave his righteousness. आणि त्याने आपली सर्व पापे आपल्यावरती घेतली आणि आपल्याला त्याने त्याची धार्मिकता दिली. He took our curse, sin, shame, hell, condemnation, judgment and guilt. आणि त्याने आपल्यावरची जे पाप होते, श्राप होते, पाप होते, आपल्यावरती सर्व जे दोषारोप होते, तो नरक, सर्व त्या यातना आणि देवाचा जो न्याय आम्हावरती होता आणि जे आपल्यावरती आरोप होते, ते सर्व काही त्याने स्वतःवरती घेतले. So next time when we teach the Old Testament or the book of Jonah, it is not just the story of the big fish, but this is the story of the one great God who has compassion and mercy on anyone he desires
to have compassion and mercy. आणि म्हणून जर तुम्ही योनाचे पुस्तक जर वाचत आहात तर ती फक्त एक गोष्ट म्हणून नाही, तर ती देवाने ज्या प्रकारे योजना बनवली होती पाप्यांसाठी त्याबद्दलची ती आहे. And also, very beautifully, we see the power of the gospel in a natural way in the book of Jonah. The sign of Jonah talks about Jesus' death, burial, and resurrection. आणि फार अद्भुत रीतीने आपल्याला पाहायला मिळतं की योनाच्या पुस्तकामध्ये देखील प्रभूच्या त्या मरणाबद्दल आणि त्याच्या पुनरुत्थानाबद्दल लिहिलं आहे. Verse 31, the queen of south will rise up at the judgment with the men of the generation and condemn them, for she came from the end of the earth and the end of the earth to hear the wisdom of Solomon, and behold, something greater than Solomon is here. आणि मग आपल्याला वचन 31 मध्ये अशा प्रकारे पाहायला मिळतं की दक्षिणेकडची राणी न्यायकाळी या पिढीच्या लोकांसमोर उठून त्यांना दोषी ठरविल, कारण शल्मोनाचे ज्ञान ऐकण्यास ती पृथ्वीच्या सीमेपासून आली, आणि पहा शल्मोनापेक्षा थोर असा एक इथे आहे. She was African queen or today's Yemen, right? हा, आणि ती एक आफ्रिकेतली एक राणी होती, आणि आजच्या काळामध्ये जर आपण पाहिलं तर ते त्या अशा राणीबद्दल आहे जे येमेन राष्ट्राबद्दलची आहे. The queen of Sheba comes because she heard of the Solomon's fame. आणि आपल्याला ठाऊक आहे की जी राणी होती शिबा प्रांताची ती तिथे आली, शल्मोनाकडे आली त्याचं ज्ञानाबद्दल किंवा त्याचं ज्ञान ऐकण्यासाठी. Not just she heard about the fame of Solomon, but later we understand she also understood who Solomon's great God is. आणि आपल्याला ठाऊक आहे की शल्मोन राजा फार ओळखला जायचा त्याच्या ज्ञानासाठी, आणि ती फक्त त्यासाठीच आली नव्हती, परंतु त्याद्वारे तिला तिथे देवाचं नाव देखील ठाऊक झालं आणि देवाबद्दल देखील तिला ठाऊक झालं. She comes with hard question because true wisdom must be tested. आणि ती बऱ्याच अशा कठीण प्रश्नांसोबत तिथे आली, आणि ते यासाठी कारण की जे खरं ज्ञान आहे ते त्याची परीक्षा घेणं किंवा त्याची परीक्षा होणं फार गरजेचं आहे. Solomon answers everything, nothing is hidden. आणि शल्मोनाने त्या सर्व गोष्टींची उत्तरं दिली आणि त्याच्यामध्ये काहीच लपवलं गेलं Because his wisdom is not human brilliance, it is God given wisdom. कारण की त्याचं जे ज्ञान होतं ते मनुष्याच्या ज्ञानाबद्दल ते नव्हतं, परंतु ते ज्ञान देवाकडून आलेलं होतं. When she sees the house, the table, the servants, and the order, the worship, her breath is taken away. आणि म्हणून तिने जेव्हा त्याचं घर, त्याचा मेज, त्याचे दास आणि सर्व प्रकारची त्याची आराधना करायची पद्धत, या सर्व गोष्टी जेव्हा तिने पाहिल्या तर ती फार अचंबित झाली. But when she heard was true, but not even half was told to her. आणि तिने जे ऐकलं होतं ते सर्व काहीच सत्य होतं, त्याच्यामधलं फक्त अर्ध्याच गोष्टी सत्य अशा नव्हत्या. Yes, she says particularly whatever she heard, it is when she met Solomon, it surpasses what the report was given to her. आणि मग ते अशा प्रकारे होतं ती अशा प्रकारचं वक्तव्य करते की जे काही तिने ऐकलं होतं त्या ऐकण्या पलीकडे श्रेष्ठ अशा गोष्टी इथे आहेत. Yes, when the believers will see Jesus Christ, आणि जे विश्वासणारे आहेत ते प्रभू येशू ख्रिस्ताला पाहतील, the King of Kings, राजांचा राजा, we are also going to say the same thing as the Queen of Sheba. We will say, behold, the half was not told to me on the earth. Your wisdom, your prosperity surpass the report that I heard. आणि मग प्रभू येशू ख्रिस्ताला जेव्हा आपण पाहू आणि प्रत्यक्ष भेटू, आपण देखील अशाच प्रकारे आपल्या मुखातून उद्गार काढू की ज्या काही गोष्टी मी ऐकल्या आणि मला ठाऊक आहेत त्याहीपेक्षा श्रेष्ठ असा तू आहे. Now she moves from curiosity to confession. आणि ज्या गोष्टी तिला ठाऊक होत्या त्या फक्त तिला कुतूहल होतं आणि त्या आता तिच्या साक्षीरूपी त्या झाल्या. In 1 King chapter 10 she says, blessed be the Lord your God. आणि पहिले राजे याच्या 10व्या अध्यायामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की तुझा राजा धन्यवादित असो. She sees Solomon's greatness, it is not about Solomon. आणि ती तिथे म्हणते की हे जे गौरव आहे ते शल्मोनाबद्दलचं नाहीये. It is the greatness of Yahweh.
आणि ते जे गौरव आहे ते यावे देवाचं आहे. It is about God's covenant love for his people. आणि हे देवाचा जो करार आहे त्या करारामध्ये त्याने त्याच्या लोकांवरती प्रीती केली आहे त्याबद्दलचं ते आहे. God has set a king on the throne. आणि देवाने त्याचा राजा त्या राजा त्याने त्या थ्रोन Yes, खुर्चीवर बसवला, सिंहासनावर बसवला आहे. Yes, and Jesus says in Matthew 12, something greater than Solomon is here. आणि मत्ते 12 मध्ये आपल्याला अशा प्रकारे पाहायला मिळतं या शास्त्र भागाच्या समरूप की सलमोनापेक्षा श्रेष्ठ असा इथे एक जण आहे. If the queen traveled far to see Solomon, how much more accountable are those who stand before Christ and does not believe him. आणि मग ते अशा प्रकारे मत्ते 12 मध्ये पाहायला मिळतं की जर जी राणी पूर्वेकडून दक्षिणेकडून जी आली आहे ती एवढा प्रवास करून आली आहे, परंतु जे इथे आहेत ज्यांच्या समोर ती सुवार्ता सांगितली आहे त्यांच्यासाठी तो महान असा प्रश्न तिथे उपस्थित करत आहे. The king was there right in front of them. He showed who God is. He showed the way of the salvation. He showed what is grace, what is wrath, what is holiness, and still these people they did not believe in him. आणि ख्रिस्त त्यांना हेच दाखवून देत आहे की मी जो राजा इथे तुम्हा समोर आहे, मी तुम्हाला देवाची प्रीती, त्याचा न्याय आणि त्याच्या राज्याबद्दल जे काही सर्व सांगितलं आहे त्यावर तो तुम्ही विश्वास ठेवता का? The more we get revelation from the word of the Lord, the more accountable we are to God. आणि जे देवाचं वचन आपल्याला अधिक प्रकारे त्याचा उलगडा होतो त्यावेळेस आपण त्यावरती अधिक त्याच्यावरती अवलंबून राहतो. Jesus Christ is greater than Solomon because he is not just any other wise man. He is the wisdom of God and the wisdom giver. आणि मग इथे आपल्याला पाहायला मिळतं की प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की सलमोनापेक्षा श्रेष्ठ असा इथे एक जण आहे. ते ह्यासाठी कारण की त्या ज्ञानाचा जो प्रतिरूप आहे तो ख्रिस्त स्वतः इथे उभा आहे. Even the cross, his dying displays the wisdom of God. आणि जो देवाच्या ज्ञानाने जो क्रूस जो आहे तो देखील इथे आपल्याला पाहायला मिळतो. Yes, and then in these two verses it is told that the queen of Sheba will rise up at the judgment with the generation and condemn, and even the people of Nineveh will rise up at the judgment and condemn this generation. आणि ते आपल्याला पाहायला मिळतं की दोन ज्या पिढी आहेत त्या उभ्या राहतील आणि ते त्यांचा न्याय करतील. एक आहे जी दक्षिणेची राणी आहे त्या काळची पिढी आणि दुसरी जी आहे ती निनिवेतली पिढी. The people in the Old Testament will rise at the resurrection. आणि जे जुन्या करारातील लोक जे आहेत ते पुनरुत्थानाच्या दिवशी उठवले जातील. And even our brothers Ninevites who believed in the Lord, we are going to see them at the resurrection. आणि आपले सर्व बंधू आणि भगिनी जे निनिवेमध्ये होते ते देखील त्यावेळेस उठवले जातील. And it is told that these people will rise at the judgment and they will condemn. आणि ते आपल्याला पाहायला मिळतं की न्यायाच्या दिवशी ते उभे राहतील आणि ते आपणास दोषी ठरवतील. Verse 32, the men of Nineveh will rise up at the judgment with this generation and condemn it, for they repented at the preaching of Jonah, and behold, something greater than Jonah is here. आणि आपल्याला वचन 32 मध्ये असं पाहायला मिळतं की निनिवेचे लोक न्यायकाळी या पिढी बरोबर उभे राहून हिला दोषी ठरवतील, कारण त्यांनी योनाच्या उपदेशावरून पश्चाताप केला आणि पहा योनापेक्षा थोर असा एक इथे आहे. This evil and adulterous generation will not have a dare to look in the eyes of the queen of Sheba and the people of Nineveh because they rejected Christ despite of the revelation. आणि इथे आपल्याला पाहायला मिळतं की ही निनिवेची जी पिढी आहे आणि तशाच प्रकारे ही दक्षिणेची राणी शिबा या प्रांतातली जी पिढी होती ते देखील उठून दोष लावतील अशा लोकांना जे वारंवार चिन्ह मागत होते. Jesus points to the queen of Sheba and the Ninevites as the witness against the unbelieving Israel. आणि प्रभू येशू ख्रिस्त जी शिबाची राणी आहे आणि निनिवेतली लोक जे आहेत ते साक्षीरूपी या अविश्वासणाऱ्या लोकांसाठी तिथे उभे राहतील. They had less revelation, yet they responded. She sought wisdom and they repented at Jonah's preaching. आणि निश्चित त्यांना देवाचं प्रकटीकरण झालं होतं, परंतु ते फार कमीरित्या झालं होतं. परंतु त्याही व्यतिरिक्त त्यांनी त्याला प्रत्युत्तर देत त्यांनी देवाचं ज्ञान आणि त्यांना पापाची जाणीव झाली आणि त्यांनी पश्चाताप केला. But now Christ himself, the greater Solomon and greater Jonah, is present
8, these people, this generation rejected Jesus. परंतु आता इथे त्या योनापेक्षा श्रेष्ठ, शल्मोनापेक्षा श्रेष्ठ असा ख्रिस्त त्यांच्यामध्ये उपस्थित आहे आणि आणि ते त्यामध्ये आनंद मानत आहेत. No, they are rejected. त्यांनी त्याचा धिक्कार केला आहे. At the final judgment, their response will stand as a testimony, exposing the hardness of that generation. आणि मग शेवटच्या न्यायाच्या दिवशी त्यांची जी साक्ष आहे ती साक्ष तिथे उभे राहील आणि उभी असणार आणि त्यांना ही जनरेशन किंवा या पिढी त्यांना ते उघड करतील. The warning is urgent. Hearing Christ without repentance brings great condemnation. The warning is urgent. आणि इथे आपल्याला एक धोक्याची जी सूचना आहे ती फार गंभीर आहे. If we just listen Jesus, but we do not believe and repent, this is a great warning, or this is urgent warning. आणि ही धोक्याची सूचना अशी आहे की जर तुम्हाला ख्रिस्त किंवा ख्रिस्ताबद्दल ठाऊक आहे परंतु तुम्ही जर पश्चाताप करत नाही तर ते तुम्हाला न्यायाच्या दिवशी दोषी ठरवण्यासाठी तुम्हाला राखलं जाईल. We praise the Lord for the revelation of Jesus Christ on the pages of the New Testament. आणि आपण देवाला धन्यवाद देतो की नवीन करारामध्ये आपण ख्रिस्ताला अधिकरित्या उघडपणे पाहतो. He is greater than Solomon and greater than Jonah, greater than Adam, Israel, Moses, prophets and priests. आणि आपल्याला ठाऊक आहे की इथे मग ह्या संदर्भामध्ये की तो योना आणि शल्मोनापेक्षा श्रेष्ठता निश्चित आहे परंतु त्याही पलीकडे तो इस्रायल, आदाम आणि त्याही पलीकडे सर्व संदेष्टे त्यांच्यापेक्षाही तो श्रेष्ठ आहे. He is ultimate and the final revelation from God, and our duty is to believe in him and follow him. आणि म्हणून तो सर्वात शेवट असा असणारा देवाचं प्रकटीकरण आम्हा समोर आहे जो त्याने आपल्याला उघडपणे दिला आहे आणि म्हणून आपण पश्चाताप करू. People who are out of Christ, we urge you by the mercies of the Lord, believe in Jesus because he is greater than all the things of the world, all the things those are in the Bible. आणि म्हणून आज आपण इथं यहुदी देवाच्या मध्ये गणले जातो कारण की आपण त्याच्यावरती विश्वास ठेवतो आणि पश्चाताप करतो आणि त्याद्वारे तो आम्हाला राखतो. Yes. May the Lord bless our hearts. आणि देव आपले अंतःकरण आशीर्वादाने भरू. Yes. Thank you.